कल्पना करा, एकीकडे भगवान महादेवांना समर्पित असलेला श्रावणी सोमवार आणि दुसरीकडे नागदेवतेच्या पूजनाचा पवित्र दिवस म्हणजे नागपंचमी. आणि हे दोन्ही एका दिवशी आले तर धार्मिक परंपरेनुसार हा दिवस भक्ती, संयम आणि शिवोपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. 17 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्रात श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी येत आहेत. पण या दिवशी नेमके काय करावे? शिवलिंगांवर काय अर्पण करावे? नागदेवतेची पूजा कशी करावी? उपवास करणाऱ्यांनी कोणते नियम पाळावेत? आणि सर्वात महत्त्वाचे, या दिवशी कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात? कारण काही गोष्टी परंपरेनुसार शुभ मानल्या जातात, तर काही गोष्टी वर्ज्य मानल्या जातात. आजच्या या संपूर्ण माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा हा संयोग या विशेष मानला जातो. या दिवशी कोणती पूजा करावी, कोणते मंत्र म्हणावेत, कोणते नैवेद्य दाखवावे, कोणते नियम पाळावेत आणि कोणत्या चुका टाळाव्यात, ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका. श्रावणी सोमवार म्हणजे काय? हिंदू धर्मातील श्रावण महिना भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला आहे. श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारला श्रावणी सोमवार असे म्हटले जाते. या दिवशी अनेक शिवभक्त उपवास करतात, मंदिरात जातात, शिवलिंगावर अभिषेक करतात आणि दिवसभर भगवान शिवांचे नामस्मरण करतात. ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र या साधनेमध्ये विशेष महत्त्वाचा मानला जातो. श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर जल, बेलपत्र, फुले आणि आपल्या परंपरेनुसार विविध पूजा साहित्य अर्पण केले जाते. काही भक्त रुद्राभिषेक करतात, काही जण महामृत्युंजय मंत्रांचा जप करतात, तर काही जण दिवसभर उपवास करून संध्याकाळी पूजा आणि आरती केल्यानंतर उपवास सोडतात. महाराष्ट्रात श्रावणाला कालावधी अमांत पद्धतीने मोजला जात असल्याने 2026 मध्ये श्रावणी सोमवार 17 ऑगस्टपासून सुरू होतात आणि 7 सप्टेंबरपर्यंत 4 सोमवार येतात. नागपंचमी म्हणजे काय? श्रावण शुक्ल पंचमी हा दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे पूजन करण्याची परंपरा आहे. हिंदू धार्मिक परंपरेमध्ये नागांना विशेष स्थान आहे. भगवान शिवांच्या गळ्यात नाग विराजमान असतो. भगवान विष्णू शेष नागावर विराजमान असल्याचे वर्णन पुराणांमध्ये आढळते. म्हणून नागपूजा ही केवळ सर्पाची पूजा नाही, निसर्गातील एका महत्त्वाच्या जीवाबद्दल आदर व्यक्त करण्याची धार्मिक परंपराही आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेच्या प्रतिमेचे किंवा चित्राचे पूजन करण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे. महाराष्ट्रात नागपंचमीच्या दिवशी विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी नागदेवतेच्या प्रतिमेला हळद, कुंकू, फुले आणि नैवेद्य अर्पण केला जातो. काही ठिकाणी घराच्या भिंतीवर नागाची प्रतिमा काढून तिचे पूजन केले जाते. या वर्षीचा विशेष योग का महत्त्वाचा आहे? 2026 मध्ये महाराष्ट्रात 17 ऑगस्ट हा सोमवार आहे आणि याच दिवशी नागपंचमी आहे. म्हणजेच एकाच दिवशी श्रावण सोमवार, पंचमी, नागपूजन, शिवभक्ती असा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा संयोग निर्माण होत आहे. पंचांगानुसार 17 ऑगस्ट रोजी श्रावण शुक्ल पंचमी आहे आणि त्या दिवशी श्रावणी सोमवार तसेच नागपंचमी नमूद आहे. म्हणून अनेक भक्तांसाठी हा दिवस विशेष साधनेसाठी महत्त्वाचा ठरतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, दुर्मिळ योग किंवा विशेष याबद्दल वेगवेगळ्या धार्मिक आणि ज्योतिषीय परंपरांमध्ये वेगवेगळ्या व्याख्या आढळतात. त्यामुळे या दिवसात आध्यात्मिक साधना, भक्ती, संयम आणि निसर्गाबद्दल आदर व्यक्त करण्याची विशेष संधी म्हणून पाहणे अधिक योग्य आहे. या दिवशी सकाळी काय करावे? या दिवशी शक्य असल्यास लवकर उठावे. सर्वप्रथम आपल्या घरातील देवघर स्वच्छ करावे. त्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. महिलांनी आपल्या परंपरेनुसार पूजा साहित्य तयार करावे. पूजेसाठी पुढील साहित्य ठेवू शकता: पाणी, पंचामृत, बेलपत्र, फुले, अक्षता, चंदन, धूप, दीप, नैवेद्य, फळे. नागदेवतेची प्रतिमा किंवा चित्र पूजा करताना मन शांत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फक्त भरपूर साहित्य अर्पण करण्यापेक्षा मनापासून केलेली प्रार्थना अधिक महत्त्वाची मानली जाते. सर्वप्रथम गणपती पूजन. कोणतीही धार्मिक पूजा सुरू करण्यापूर्वी गणपतीचे स्मरण करण्याची परंपरा आहे. देवघरात गणपतीसमोर दिवा लावावा. हात जोडून म्हणावे, ओम गणपतये नमः. यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीचे स्मरण करावे. त्यानंतर नागदेवतेचे पूजन करावे. भगवान शिवांची पूजा कशी करावी? शिवलिंगासमोर बसून प्रथम भगवान शिवाचे ध्यान करावे. मनात प्रार्थना करावी, हे महादेव, माझ्या मनातील अहंकार, क्रोध, लोभ आणि नकारात्मक विचार दूर करा. माझ्या कुटुंबाला सुख, शांती आणि समृद्धी द्या. यानंतर शिवलिंगावर स्वच्छ जल अर्पण करावे. तुमच्या घराच्या परंपरेनुसार पंचामृत अभिषेक केला जाऊ शकतो. यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक
अभिषेक करावा. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे. बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणावा. बेलपत्राचे महत्त्व. भगवान शिवाच्या पूजेमध्ये बेलपत्राला विशेष स्थान आहे. बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ असावे. परंपरेनुसार 3 पानांचे बेलपत्र शिवाला प्रिय मानले जाते. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा. बेलपत्र अर्पण करताना मनात प्रार्थना करा, हे महादेव, माझ्या जीवनातील अज्ञान दूर करून मला योग्य मार्ग दाखवा. नागदेवतेची पूजा कशी करावी? नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे पूजन करताना जिवंत नाग पकडून किंवा त्यांना त्रास देऊन पूजा करण्याची गरज नाही. त्याऐवजी नागदेवतेची प्रतिमा, चित्र किंवा प्रतिकात्मक रूपाने पूजा करणे सुरक्षित आणि योग्य आहे. नागदेवतेसमोर दिवा लावावा. हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करावीत. नैवेद्य दाखवावा. नागदेवतेला नमस्कार करून प्रार्थना करावी, हे नागदेवता, सर्व प्राणीमात्रांचे रक्षण करा. आमच्या कुटुंबावर कृपादृष्टी ठेवा आणि आम्हाला निसर्गाचा आदर करण्याची बुद्धी द्या. नागांना दूध पाजावे का? नागपंचमीच्या दिवशी सापाला दूध पाजण्याची परंपरा काही ठिकाणी प्रचलित आहे, परंतु प्रत्यक्ष सापाला दूध पाजणे योग्य नाही. साप हा दूध पचवण्यासाठी नैसर्गिकरित्या बनलेला प्राणी नाही. त्यामुळे धार्मिक भावना जपत नागदेवतेच्या प्रतिमेला प्रतिकात्मक नैवेद्य दाखवणे अधिक सुरक्षित आहे. नागांना पकडणे, त्यांच्या तोंडात दूध ओतणे किंवा त्यांना गर्दीत फिरवणे टाळावे. धर्माचा मुख्य संदेश हा प्राणीमात्रांबद्दल आदराचा आहे. उपवास कसा करावा? श्रावणी सोमवारला अनेक भक्त उपवास करतात. काही जण निर्जल उपवास करतात. काही जण फक्त फळाहार करतात. काही जण दूध, फळे आणि उपवासाचे पदार्थ घेतात. परंतु उपवास करण्याची पद्धत प्रत्येकाच्या आरोग्य आणि घराच्या परंपरेनुसार बदलू शकते. उपवास म्हणजे शरीराला त्रास देणे नव्हे. उपवासाचा खरा अर्थ म्हणजे मनाला संयमित करणे. जर एखाद्या व्यक्तीला उपवासामुळे त्रास होत असेल तर जबरदस्तीने उपवास करू नये. आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. या दिवशी ओम नमः शिवाय जप करा. या दिवशी शक्य तितका वेळ भगवान शिवांचे नामस्मरण करावे. ओम नमः शिवाय हा मंत्र शांतपणे म्हणावा. घरातील सर्व सदस्यांनी मिळून शिवनामाचा जप केल्यास घरातील वातावरण भक्तिमय होते. मंत्र किती वेळा म्हणायचा यापेक्षा एकाग्रतेने आणि श्रद्धेने म्हणणे महत्त्वाचे आहे. महामृत्युंजय मंत्रांचा जप. या दिवशी अनेक भक्त महामृत्युंजय मंत्राचा जप करतात. या मंत्राचा जप श्रद्धेने करता येतो. मंत्रजप करताना मन शांत ठेवावे. शिवामूठ अर्पण करण्याची परंपरा. महाराष्ट्रातील श्रावणी सोमवारच्या पूजेमध्ये शिवामूठ अर्पण करण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आहे. त्या दिवशी मराठी पंचांगातील नोंदीनुसार 17 ऑगस्टच्या पहिल्या श्रावणी सोमवारी शिवामूठ म्हणून तांदूळ नमूद केला आहे. तुमच्या घराच्या कुलाचारानुसार परंपरा प्रदेशानुसार बदलू शकते. त्यामुळे आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा स्थानिक गुरुजी यांचे मार्गदर्शनही घेता येईल. या दिवशी कोणता नैवेद्य दाखवावा? नैवेद्य साधा आणि सात्विक असावा. फळे, दूध, साखर, खीर किंवा घरच्या परंपरेतील उपवासाचे पदार्थ अर्पण करता येतात. नागपंचमीच्या परंपरेनुसार काही भागांमध्ये लाह्या, बत्ताशे किंवा इतर पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. महत्त्वाचे म्हणजे नैवेद्यापेक्षा भक्तीचा भाव. या दिवशी काय टाळावे? आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग. श्रावणी सोमवार आणि नागपंचमीच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्या? सापांना त्रास देऊ नका, हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. नागपंचमीच्या नावाखाली साप पकडणे, त्यांना हाताळणे किंवा त्यांच्याशी खेळणे टाळावे. नागदेवतेची पूजा प्रतिकात्मक पद्धतीने करावी. जमीन खरेदी टाळण्याची परंपरा. नागपंचमी दिवशी जमीन खोदणे टाळण्याची परंपरा काही धार्मिक प्रथांमध्ये आढळते. यामागे नागाचे आणि भूमीतील जीवांचे संरक्षण करण्याचा सांस्कृतिक संदेश पाहिला जातो. घरच्या परंपरेनुसार हा नियम पाळला जाऊ शकतो. मांसाहार आणि मद्यपान टाळावे. धार्मिक व्रत पाळणारे भक्त या दिवशी मांसाहार आणि मद्यपान टाळतात. श्रावणी सोमवार हा सात्विक आहार आणि संयमासाठी पाळण्याची परंपरा आहे. कांदा लसूण टाळण्याची प्रथा. काही भक्त श्रावणातील सोमवारच्या दिवशी कांदा लसूण टाळतात. ही प्रथा सर्वत्र समान नाही, म्हणून आपल्या घराच्या व्रत परंपरेनुसार निर्णय घ्यावा. राग आणि भांडणे टाळा. हा नियम सर्वात महत्त्वाचा आहे. देवाची पूजा करून दिवसभर इतरांशी भांडत राहणे याला भक्तीचा अर्थ नाही. या दिवशी मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. राग आला तरी संयम ठेवा. कोणता कठोर शब्द बोलू नका. खोटे बोलणे टाळा. धार्मिक व्रत म्हणजे फक्त उपवास नाही, मन, वाणी आणि कृती यांच्यावर
बोलण्यावर संयम ठेवणे ही देखील साधना आहे. म्हणून या दिवशी खोटे बोलणे, कोणाची फसवणूक करणे किंवा दुसऱ्याला त्रास देणे टाळावे. गरजू व्यक्तीला मदत करा. भगवान शिवाची भक्ती करण्याचा सुंदर मार्ग म्हणजे गरजू व्यक्तीला मदत करणे. एखाद्या गरजू अन्न द्या, एखाद्या वृद्ध व्यक्तीला मदत करा, पक्ष्यांसाठी पाणी ठेवा, प्राणीमात्रांवर दया दाखवा, एखाद्या गरीब मुलाला शैक्षणिक साहित्य द्या, हीच खरी मानवसेवा आहे. या दिवशी दान का करावे? दान धर्माला हिंदू परंपरेत विशेष महत्त्व आहे. तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजू व्यक्तीला आवश्यक वस्त्र देऊ शकता. दान करताना प्रसिद्धीची अपेक्षा ठेवू नका. मी दान केले हा अहंकारी टाळावा. शांतपणे मदत करणे हीच खरी सेवा. घरात काय करावे? सकाळी देवघर स्वच्छ करा, घरात दिवा लावा, शिव-पार्वतीचे स्मरण करा, नागदेवतेची पूजा करा, शिव नामाचा जप करा, घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद द्या, घरात शांत आणि प्रसन्न वातावरण ठेवा. संध्याकाळची पूजा. संध्याकाळी पुन्हा देवघरात दिवा लावावा, भगवान शिवाची आरती करावी, नागदेवतेला नमस्कार करावा, कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून प्रार्थना करावी, आरतीनंतर प्रसाद वाटावा. उपवास करणाऱ्यांनी आपल्या व्रताच्या पद्धतीनुसार उपवास सोडावा. महिलांसाठी विशेष महत्त्व. श्रावण महिन्यात महिलांच्या व्रत उपवासांना विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. अनेक महिला श्रावणी सोमवारचे व्रत पतीचे आरोग्य, कुटुंबाचे सुख आणि घरातील मंगलमय वातावरणासाठी करतात. काही महिला नागपंचमीला नागदेवतेचे पूजन करून कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. मात्र कोणतेही व्रत स्वतःच्या आरोग्याला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने करू नये. मुलांनी काय करावे? मुलांना या दिवसाचा खरा अर्थ समजावून सांगावा. नागपंचमी म्हणजे सापांना पकडण्याचा दिवस नाही, तर निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर करण्याची शिकवण देणारा दिवस आहे. मुलांना सांगा, साप दिसला तर त्याला त्रास देऊ नका, सुरक्षित अंतर ठेवा आणि प्रशिक्षित व्यक्तीची मदत घ्या. यामुळे धार्मिक संस्कारांसोबत पर्यावरणाचे भानही मुलांमध्ये निर्माण होते. घरात नागाची प्रतिमा कुठे ठेवावी? नागदेवतेची प्रतिमा किंवा चित्र स्वच्छ ठिकाणी ठेवावे. देवघरात ठेवत असल्यास इतर देवतांप्रमाणे आदराने पूजा करावी. प्रतिमा ठेवण्यासाठी कोणताही एकच सार्वत्रिक नियम नाही. तुमच्या घराच्या परंपरेनुसार पूजा करणे योग्य. कोणता मंत्र म्हणावा? नागदेवतेचे स्मरण करताना साधी प्रार्थना करता येते. तसेच भगवान शिवांचा पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय हा मंत्र जपता येतो. नागदेवता आणि भगवान शिव यांच्यातील धार्मिक संबंध लक्षात घेता शिवनामस्मरण करणे या दिवशी भक्तांसाठी विशेष भावपूर्ण ठरते. कालसर्प दोषाबद्दल काय? नागपंचमीच्या दिवशी कालसर्प दोष नक्की दूर होतो किंवा एका उपवासाने सर्व ग्रहदोष पूर्णपणे नष्ट होतात असे निश्चितपणे सांगणे योग्य नाही. ज्योतिषशास्त्रातील दोष आणि त्यावरील उपाय याबद्दल वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही ज्योतिषी परंपरांमध्ये नागपूजन किंवा शिवपूजेला कालसर्प दोषाशी संबंधित उपाय मानले जाते. मात्र याकडे धार्मिक श्रद्धा म्हणून पाहावे. भीती निर्माण करून महागडे उपवास करण्याचा आग्रह ठेवू नये. या दिवशी विशेष संकल्प करावा. या दिवशी देवासमोर एक चांगला संकल्प करा. मी आजपासून कोणाशीही विनाकारण कठोर बोलणार नाही. मी गरजू व्यक्तीला मदत करेन. मी प्राणीमात्रांना त्रास देणार नाही. मी माझ्या कुटुंबातील व्यक्तींचा आदर करेन. मी दररोज काही वेळ देवाचे नामस्मरण करेल. असा संकल्प जीवन बदलण्याच्या दिशेने एक छोटा पण महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. पूजा करताना सर्वात मोठी चूक कोणती? अनेकदा आपण पूजेतील साहित्यावर जास्त लक्ष देतो. दूध किती, फुले, बेलपत्र, नैवेद्य, पण देवाला सर्वात महत्त्वाचा असतो भाव. हृदयात द्वेष ठेवून मोठी पूजा करण्यापेक्षा प्रेमाने केलेली साधी पूजा अधिक अर्थपूर्ण आहे. म्हणून या दिवशी स्वतःच्या मनाकडे लक्ष द्या. कोणतीही पूजा भीतीपोटी करू नका. आज पूजा केली नाही तर संकट येईल. नाग पूजा केली नाही तर सर्पदंश होईल. अमुक मंत्र कोणी नाही तर दोष लागेल. अशा भीतीवर आधारित संदेशापेक्षा श्रद्धा, सदाचार आणि संयमाला महत्त्व द्या. धार्मिक आचरण हे मनात शांतता आणि चांगुलपणाकडे नेणारे असावे. या दिवशीचा पर्यावरणीय संदेश. नागपंचमीचा एक सुंदर संदेश म्हणजे निसर्गातील जीवसृष्टीचा आदर. साप हा पर्यावरणातील महत्त्वाचा घटक आहे. तो उंदीर आणि इतर प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. म्हणून नागपंचमीच्या निमित्ताने आपण सापांविषयी भीतीऐवजी योग्य माहिती आणि आदर बाळगायला शिकले पाहिजे. साप घरात आला तर स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नका. सुरक्षित अंतर ठेवा आणि स्थानिक प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन्यजीव बचाव सेवेची मदत घ्या. शिव आणि नाग यांचा संबंध. भगवान शिवांच्या गळ्यात नाग विराजमान असल्याचे धार्मिक चित्रण आपण पाहतो. यातून एक अत्यंत सुंदर संदेश मिळतो. ज्याला जग घाबरते त्यालाही महादेव आपल्या जवळ स्थान देतात. याचा आध्यात्मिक अर्थ असा घेतला जातो
की शिव म्हणजे समत्व, शिव म्हणजे स्वीकार, शिव म्हणजे भयावर विजय. म्हणून नागपंचमीच्या दिवशी शिवाचे स्मरण करताना मनातील भीती कमी करण्याचा प्रयत्न करा. या दिवशी कुटुंबाने काय करावे? संपूर्ण कुटुंबाने सकाळी एकत्र पूजा करावी, लहान मुलांना पूजा समजावून सांगावी, वृद्धांचे आशीर्वाद घ्यावेत, एकच आरती करावी, प्रसाद टाळावा, संध्याकाळी काही वेळ धार्मिक कथा किंवा शिवमहिमा ऐकावा. यामुळे धार्मिक परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतात. कोणत्या गोष्टीचा अतिरेक करू नये? पूजेमध्ये अतिरेक करण्याची गरज नाही. अत्यधिक दूध, पाणी किंवा इतर पदार्थ वाया घालवणे टाळावे. देवासाठी अर्पण केलेले पदार्थ स्वच्छ आणि मर्यादित प्रमाणात असावेत. पर्यावरणाची काळजी घेणे ही भक्तीचाच भाग आहे. शिवलिंगावर काय अर्पण करावे? सामान्यतः जल, बेलपत्र, फुले, चंदन इत्यादी अर्पण केले जातात. तुमच्या घरच्या किंवा मंदिराच्या परंपरेनुसार अभिषेक करता येतो. जर मंदिरात पूजा करत असाल तर त्या मंदिरातील नियम पाळणे आवश्यक आहे. सर्व मंदिरांमध्ये प्रत्येक वस्तू अर्पण करण्याची परवानगी असेलच असे नाही. उपवास सोडताना काय खावे? उपवास करणाऱ्यांनी आपल्या परंपरेनुसार सात्विक पदार्थ घ्यावेत. फळे, दूध, दही, उपवासाचे पदार्थ इत्यादी घेता येतात. दीर्घकाळ उपाशी राहून लगेच अति खाणे टाळावे. शरीराची गरज लक्षात घेऊन आहार घ्यावा. आरोग्याची काळजी गर्भवती महिला, लहान मुले, वृद्ध व्यक्ती किंवा नियमित औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी कठोर उपवास करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे योग्य आहे. धार्मिक श्रद्धा महत्त्वाची असली तरी आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. देवाला शरीराला त्रास देणे अपेक्षित आहे असे समजण्याची गरज नाही. या दिवशी कोणाला दुखवू नका. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून एखाद्या माणसाला अपमानित करणे किंवा दुखावणे ही भक्तीची भावना नाही. म्हणून आज एक छोटासा नियम ठेवा. आज मी माझ्या शब्दाने कोणालाही दुखावणार नाही. हा संकल्प तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर पूजा ठरू शकतो. महादेवाकडे काय मागावे? महादेवाकडे फक्त पैसा किंवा भौतिक सुख मागण्याऐवजी समृद्धी मागा, आरोग्य मागा, कुटुंबात प्रेम मागा, वाईट सवयींपासून मुक्ती मागा, मनाची शांतता मागा, योग्य निर्णय घेण्याची शक्ती मागा आणि सर्वात महत्त्वाचे, माझ्या हातून चांगली कर्मे घडू दे, अशी प्रार्थना करा. या दिवसाची खरी शिकवण. श्रावणी सोमवार आपल्याला शिकवतो भक्ती आणि संयम. नागपंचमी आपल्याला शिकवते निसर्ग आणि प्राणीमात्रांचा आदर. दोन्ही एकच दिवशी आले की या दोन शिकवणी एकत्र येतात. म्हणजे देवाची भक्ती करा आणि देवाने निर्माण केलेल्या सृष्टीचाही आदर करा. हीच या दिवसाची सर्वात सुंदर शिकवण आहे. संध्याकाळी विशेष प्रार्थना. संध्याकाळी दिवा लावून हात जोडावेत आणि मनापासून म्हणावे, हे महादेवा, माझ्या कुटुंबावर सदैव कृपा ठेवा. आमच्या घरातील दुःख, चिंता आणि नकारात्मक दूर करण्याची शक्ती द्या. आम्हाला सत्याच्या मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. प्रत्येक जीवाचा आदर करण्याची भावना द्या. माझ्या हातून कोणाचेही वाईट होऊ देऊ नका. ओम नमः शिवाय. या दिवशी करावयाच्या महत्त्वाच्या गोष्टी. सकाळी लवकर उठून स्नान करावे, देवघर स्वच्छ करावे, गणपतीचे स्मरण करावे, भगवान शिवाची पूजा करावी, शिवलिंगावर जल अर्पण करावे, बेलपत्र अर्पण करावे, ओम नमः शिवाय जप करावा, नागदेवतेच्या प्रतिमेचे पूजन करावे, गरजू व्यक्तीला शक्य तितकी मदत करावी, प्राणीमात्रांना त्रास देऊ नये. अंधश्रद्धेच्या भीतीपोटी महागडे किंवा धोकादायक उपाय करू नका. शेवटी एक महत्त्वाचा संदेश. श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा एका दिवशी येणारा हा योग भक्तांसाठी नक्की विशेष आहे. परंतु या दिवसाचे महत्त्व केवळ आज काहीतरी चमत्कार घडेल इतकेच नाही. या दिवसाचा खरा अर्थ आपल्या जीवनात भक्ती, संयम, दया, सेवा आणि निसर्गप्रेम वाढवणे हा आहे. महादेवाच्या पूजेतून आपण शांतता शिकावी. नागपंचमीमधून आपण जीवाबद्दल आदर शिकावा. उपवासातून संयम शिकावा. दानातून सेवा शिकावी आणि नामस्मरणातून मनाची शांतता मिळवण्याचा प्रयत्न करावा. शेवटी भक्तिमय प्रार्थना. हे कैलासनाथ महादेव, या पवित्र श्रावणी सोमवारी आणि नागपंचमीच्या दिवशी आम्ही तुमच्या चरणी नतमस्तक होत आहोत. आमच्या मनातील अहंकार दूर करा. आमच्या घरातील दुःख दूर करण्याची शक्ती द्या. आमच्या कुटुंबात प्रेम आणि एकता राहू द्या. आम्हाला चांगले कर्म करण्याची बुद्धी द्या. प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचे अस्तित्व पाहण्याची दृष्टी द्या. हे भोलेनाथ, ज्यांच्या मनात तुमची श्रद्धा आहे त्यांच्या जीवनात धैर्य निर्माण करा. ज्यांना घरात चिंता आहे त्यांना शांतता द्या. ज्यांच्या जीवनात संकटे आहेत त्यांना त्यातून बाहेर पडण्याची शक्ती द्या. आणि सर्वात महत्त्वाचे, आमच्या हातून कधीही कोणाचे वाईट होऊ देऊ नका. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. नागदेवतेला नमस्कार. जय भोलेनाथ. जर
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. ही माहिती तुमच्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील शिवभक्तांना नक्की शेअर करा. आणि अशाच धार्मिक कथा, व्रत, वैकल्यांची माहिती आणि हिंदू धर्मातील परंपरा जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.